पोलीस म्हणतात ही कारवाई आम्ही केली नाही. हे महेंद्र कल्याणकर जे माडाचे प्रमुख आहेत, सीओ आहेत SRAचे, तर त्यांना जाऊन भेटले, त्यांनी हात वर केले, मी कारवाई केली नाही. मग रात्री घुसून JCP आणि बुलडोजर घेऊन कोणते गुंड घुसले? नाही, गौतम अडाणीचे गुंड आहेत. डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनी आहे ते तिथे त्यांनी गुंड आणले आणि त्या गुंडांच्या मदतीनं मराठी माणसांच्या जागा, श्रमिकांच्या जागा या खाली करण्यासाठी त्यांनी जोर जबरदस्ती चालवलेली आहे ना. मग याच्यावरती का आम्ही जाब विचारायचा नाही का? सरकार जर करत नाही म्हणजे देवेंद्र फडणवीस कुठे आहेत या सगळ्या विषयामध्ये? हे माझे आमदार आहेत, त्यांच्यावरती जरी परिस्थिती आहे तर इतर सामान्य माणसांची काय परिस्थिती आहे? धारावीतल्या लोकांना तर घाबरून टाकायचा, माझ्यावर कारवाई करून दहशत निर्माण करायची गुंडांच्या मदतीने. आणि हे गुंड कुठून आणलेले आहेत आणि या गुंडांना कोण पोचतंय याचं उत्तर गौतम अडाणीच्या कंपनीने द्यावं. गौतम अडाणीची कंपनी या लेवलला आली असेल धारावीमध्ये तर मग मराठी माणसाबरोबर सरळ टक्कर होईल, हे सांगतो मी. मग संयुक्त महाराष्ट्राचा लढा 106 मेले, 1006 मरतील. तेव्हा हे गौतम अडाणींना समजून घ्यावा. हे मी प्रथम या विषयावर बोलतोय. आता माझा विषय नव्हता कालपर्यंत. ज्या पद्धतीने माझ्याकडे बाबूराव माने आले आणि तो विषय मी समजून घेतलेला आहे. मला अत्यंत चिंता वाटते मुंबईतल्या मराठी माणसांची. भारतीय जनता पक्षाचे जे नगरसेवक निवडून आले आहेत ना, त्यात जर कोणी मराठी असतील, मराठी आई बापाचे, तर त्यांनी राजीनामा द्यावा निषेध म्हणून. जर खरोखर असतील मराठी आई बापाचे तर त्यांनी धारावीत जाऊन पाहावं गौतम अडाणी काय अत्याचार करतोय. अहो प्रत्येक मी भाजपला आवाहन केलंय तर मनसे काय घेऊन बसला? मनसे लढाईत आहेच ना. तुमचा प्रश्न किती चुकीचा आहे. जर मी भारतीय जनता पक्षाच्या मराठी नगरसेवकांना आवाहन केलेलं आहे, लोकप्रतिनिधींना, मनसे तर मराठी माणसाचे आमच्या बरोबर रक्षण करते आहेच ना. आज दिवसभरातली आणखी एक मोठी बातमी आहे. उद्धव ठाकरेंनी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक बोलावली. असं म्हटलं जातं आहे की ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर चाचपणी. काय असतं ऑपरेशन टायगर? रोज रोज तुम्ही म्हणताय टायगर टायगर टायगर. आम्ही सुद्धा ऑपरेशन लांडगा करणार आहोत, ऑपरेशन वुल्फ करणार आहोत. सगळे लांडगे जे तिकडे गेले आहेत ना, ऑपरेशन वुल्फ. कशाला वाघाचा अपमान करतात? राष्ट्रीय प्राणी आहे वाघ. बाळासाहेबांनी चितारलेला करणार ना. ती तुमच्यावर जबाबदारी नाही किंवा नाही कोणावर नाही.